श्री स्वामी समर्थ सर्वांना. काही अशा गोष्टी ज्या आपण पाळल्या पाहिजे किंवा कटाक्षाने टाळल्या पाहिजे. तर सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपण ज्या ठिकाणी जेवण करतो त्या टेबलवर किंवा किचनवर कधीही औषधं ठेवू नये. त्यामुळे अचानकपणे आजारासाठी आपला पैसा खर्च होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंबरठावर घरच्या स्त्रीने कधीही बसू नये. कारण लक्ष्मीचा निवासस्थान उंबरठा असं म्हटलं जातं. त्यामुळे लक्ष्मीचं ते स्थान असल्यामुळे घरच्या स्त्रीने कधीही तिथे बसू नये. नाहीतर अचानकपणे कर्ज आपल्यावर होऊ शकतं किंवा पैशाविषयी संकट अचानक निर्माण होऊ शकतं. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा आपल्या ओळखीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कुणी वारलं तर आपण प्रेतयात्रेला जातो. तर त्या दरम्यान प्रेतयात्रेला आपण गेल्यावर तिथे कधीही हसू नये. आपण जर तिथे हसलो तर त्यामुळे अचानक वाईट भोग आपल्या जवळ चालून येतात आणि दारिद्र्याचं आगमन आपल्या घरात व्हायला लागतं. संकट आणि अडीअडचणी त्यामुळे आपल्या आयुष्यात यायला लागतात, पण आपल्याला समजत नाही की हे कशामुळे होत आहे म्हणून. त्याचप्रमाणे एखाद्या वेळेस आपण काय करतो, संध्याकाळी आरती लागायची वेळ असते. संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते आणि त्यावेळेला आपण जेवण करतो. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला लक्ष्मीनारायणाचं आगमन होत असतं. त्यावेळी कधीही जेवण करू नये. तेवढा अर्धा तास किंवा 1 तास फक्त देवपूजेसाठी द्यावा. आणि जर समजा तुमची देवपूजा लवकर आटोपत असेल तर फक्त देवीचं किंवा तुमच्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे. पण संध्याकाळी जेवण कधीही करू नये. त्यामुळे लक्ष्मी नाराज होते. आणखीन एक गोष्ट, आपण संध्याकाळी अगदी धडधडची वेळ म्हणतात. लक्ष्मी येण्याची वेळ म्हणजे धडधडची वेळ असं पूर्वीच्या काळी म्हणायचे. तर त्यावेळेला कधीही अंगण झाडू नये, घर झाडू नये, झाडू हातात घेऊ नये. कारण लक्ष्मी नाराज होते आणि लक्ष्मी जर नाराज झाली तर दारिद्र्याचं आगमन होतं आणि अलक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होतं. म्हणून ह्या काही गोष्टी त्या कटाक्षाने पाळाव्यात. तुमच्याकडूनही असं होत असेल तर त्या तुम्ही टाळा. म्हणजे येणारं संकट आपोआप दूर पडेल. बाकी आपल्याला मार्ग दाखवायला श्री स्वामी समर्थ महाराज आहेतच.